हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. तर या एकादशीपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे शेषशय्येवर निद्रावस्थेत जातात. तर हा जो चातुर्मास आहे म्हणजे हे 4 महिने अतिशय महत्त्वाचे आहे. तर या 4 महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करायची. सेवा काय करायची याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आली आहे. खाली जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे चातुर्मासात अतिशय प्रभावशाली करण्यात येणारं व्रत म्हणजे गोपन्न व्रत. या व्रताला अतिशय महत्त्व दिले गेलं आहे. म्हणजे अनन्यसाधारण या व्रताला महत्त्व दिलं गेलं आहे. गोपन्न व्रत केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे व्रत केल्याने मागच्या जन्मात आपल्या हातून काही चुकीचे कर्म झाले असतील किंवा या जन्मात काही कळत नकळत आपण चुका केल्या असतील तर त्याचं परिमार्जन होतं. त्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते. अखंड सौभाग्य महिलांना प्राप्त होतो. आणि यासोबतच घरात सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. घरातली वर्षभराची जी नकारात्मकता आहे ती दूर होते. हे व्रत केल्याने वैकुंठाची आपल्याला प्राप्ती होते. म्हणजे विष्णू लोकात आपल्याला जेव्हा आपला मृत्यू होते मृत्यूनंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. वैकुंठ आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला विष्णू लोकात प्रवेश मिळतो. आणि यासोबतच आपल्या घरात सुख समृद्धी येते. महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते. म्हणजे अखंड सौभाग्य महिलांना प्राप्त होतो. आणि यासोबतच घरात सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. घरातली वर्षभराची जी नकारात्मकता आहे ती दूर होते. यासाठी प्रत्येक महिलांनी हे गोपद्म व्रत करायचं आहे. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर या संपूर्ण चातुर्मासात गोपद्म व्रत केलं तर तुमच्या घरात तुम्हाला काहीच कमतरता दिसणार नाही. तुमच्या घरातली नकारात्मकता दूर आणि सुख समृद्धी तुमच्या घरात येईल, यात काही शंकाच नाही. तर आपल्याला चातुर्मासात गोपद्म व्रत कशा पद्धतीने करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. गोपद्म व्रत करायला आपल्याला काहीच वेळ लागत नाही. परंतु काय होतं, आपण जुनी संस्कृती आता विसरत चाललो आहोत. अगदी म्हणजे तुम्हाला या व्रताला फक्त 10 मिनिटं लागणार आहे. आता हे व्रत म्हणजे काय, तर म्हणजे उपवास करणं का, तर नाही. तर आता हे व्रत करत असताना जर मध्येच महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं, जेवढे दिवस तुमचे पिरियड्स असतील तेवढे दिवस हे व्रत करायचं नाही. तेवढे दिवस स्किप करायचं. सुतक पिटाळ काय आलं तेवढे दिवस सोडून द्यायचं. आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस हे व्रत नक्की करा. तर आता हे व्रत म्हणजे काय, तर कशा पद्धतीने करायचं एकदम म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. व्हिडिओ जास्त लांबवणार नाही. तर आता काय करायचं, सकाळी महिलांनी थोडं लवकर उठायचं. तुमचा टिफिन वगैरे काही घरातलं असेल ते आवरून घ्या. आणि सकाळी उठल्यानंतर आपला जो उंबरठा असतो, उंबरठाच आपला महत्त्वाचा असतो. म्हणजे तो घराचा आरसा असतो आपला उंबरठा. आणि आपला जो मेन डोर असतो तो खूप महत्त्वाचा आहे. तर संपूर्ण 4 महिने आपल्याला काय करायचं आहे, उंबरठ्याला स्वच्छ पुसायचं आहे. स्वच्छ करायचं उंबरठा. तुम्हाला 4 महिने शक्य असेल तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा. नसेल शक्य तर तुम्ही चातुर्मासात जेवढ्या एकादशी येतील, पौर्णिमा येतील, दुर्गाष्टमी येतील, महिन्याला एक दुर्गाष्टमी येतील त्या दिवशी, आणि जेवढे मंगळवार किंवा शुक्रवार देवीचे वार येतील तेवढे दिवस तुम्ही हळदीचं लेपन नक्की करा. आणि दररोज नित्यनेमाने काय करायचं, फक्त उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचं. मला एका ताईंची कमेंट होती की ताई हळदीचं लेपन आपण करतो, तर हळदीचं लेपन केल्यानंतर किती दिवस त्याला ठेवायचं, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पुढचं हळदीचं लेपन करेपर्यंत सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जर तुम्ही महिन्यातनं एकदा हळदीचं लेपन करत असणार तर एवढं महिनाभर ठेवू नका. 2-3 दिवस ठेवा, कारण त्यानंतर मग खूप खराब होतं. तर तुम्ही 2-3 दिवस ठेवू शकता. त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही स्वच्छ उंबरठा धुवू शकता. धुवून घ्या किंवा पुसून घ्या. आणि त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जर पावलं लावले असतील लक्ष्मीचे दोन्ही साईडला तर त्याची हळद कुंकू अक्षता टाकून विधिवत पूजा करा. एक फूल अर्पण करा. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराबाहेर रांगोळी काढायची. आता रांगोळी काय काढायची, आता रांगोळी आपण काढत असतो, परंतु गोपद्म व्रत म्हणजे काय हेच महत्त्वाचं आहे. गोपद्म व्रत म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की गाईचे पावलं येतात 33 पावलं. गाईची 33 पावलं तुम्हाला काढायचे आहे. आता गाईची 33 पावलं तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला जर येत असतील तर. नसेल येत तर आता असे म्हणजे असे साचे मिळतात बघा,
म्हणजे 33 पावलांचा साचा मिळतो. तर तो साचा ठेवून सुद्धा तुम्ही ते 33 पावलं काढू शकता. तर 33 गाईचे पावलं आपल्याला काढायचे. ते पावलं काढल्यानंतर त्याची हळद, कुंकू, अक्षदा टाकून विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. म्हणजे ते जे पावलं तुम्ही काढले त्याला दूध साखरेचं नैवेद्य अर्पण करा. धूप दीप दाखवायचं आहे, म्हणजे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, दाखवायची आणि तिथे तुमच्या दरवाजाच्या बाजूला तुम्हाला ठेवायचं. याआधी स्वच्छ म्हणजे आपण जिथे रांगोळी काढणार आहोत, गोपद्मा काढणार आहोत, तिथे तुम्हाला स्वच्छ म्हणजे आधी झाडून घ्या, पुसून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर काढायचं. आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झालं की त्यानंतर तुम्हाला जो आपला मेन डोर असतो, मेन डोर स्वच्छ म्हणजे मागून पुढून अगदी लखलखीत करायचा आहे, स्वच्छ पुसायचा. पुसल्यानंतर हळदीने स्वस्तिक काढायचं किंवा हळद कुंकू एकत्र करा, ओले करा, म्हणजे त्यात तुम्ही गोमूत्र टाकू शकता. गंगाजल असेल गंगाजल टाका किंवा तुम्ही गुलाबजल टाका आणि स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. मेन डोरवर स्वस्तिक काढायचं आणि बाजूला 2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत. अशा पद्धतीने करायचं. आणि यानंतर तुम्हाला जो किचन असतो, आपला किचन ओटा असतो, गॅस असतो, आणि त्यानंतर त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकवाने स्वस्तिक काढू शकता तुम्ही. आणि हे 4 महिने गोमातराय नमः, गोमातराय नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करायचा आहे. नसेल शक्य तर कमीत कमी 16 वेळा तरी करा. अशा पद्धतीने गोपद्म व्रत करायचं. आता हे व्रत करत असताना ताई आम्ही उपवास करायचा का? तर उपवास करायची काही गरज नाही. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या घरात गाय आणि वासरूची मूर्ती असेल तर एवढे म्हणजे संपूर्ण 4 महिने तिचा अभिषेक नक्की करा. जो मंत्र मी तुम्हाला सांगितला गोमातराय नमः, तो मंत्र 16 वेळा म्हणत म्हणत अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. दुधाने करा, पंचमुक्ताने किंवा साध्या पाण्याने केला तरी सुद्धा चालेल. तर गोमातेची अशी सुंदर सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजे हे झालं गोपद्म व्रत. तर हे गोपद्म व्रत तुम्हाला जेवढे दिवस म्हणजे चातुर्मासात तुम्हाला जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवस करा. कमीत कमी 8 दिवस 15 दिवस, मी तर म्हणेन म्हणजे चातुर्मासात 4 महिने नक्की करा हे व्रत, काही हरकत नाही. तर तुम्ही हे व्रत करत नसाल तर नक्की करून बघा. जे केंद्रात जात असेल त्यांना हे व्रत माहिती आहे. केंद्रात आपल्या गुरुमाऊलींनीच आपल्याला हे व्रत करायला सांगितलेलं आहे. तर फक्त गुरुमाऊलींनी सांगितलं म्हणून ऐकायचं नाही, तर त्या गोष्टी करायच्या सुद्धा. तर हे व्रत प्रत्येक महिलांनी नक्की 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 करा. आणि कोण कोण दरवर्षी हे व्रत करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण यावर्षीपासून हे व्रत करणार आहे त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा किंवा गोमातराय नमः नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.